श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 18वा. हा अध्याय स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करितात ते समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रद, करी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोर पाखरा. समर्थ म्हणती वेळोवेळी, रात्रंदिनी तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती, आमुच्या पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपवून ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्रांता, कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान, कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थाप्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका साफर करायासी, तुम्ही पाठवा दादासी. समागमी आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे, समर्थ वृत्त ऐकोनी. म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्य बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादासी पाठविले केजप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी. गफनी झोळी निशाण, ब्रह्मचारी दादासी. उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा. न रुचे चित्ता तयाची या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकासी, मस्तकी ठेवा दादाच्या. मोर्चिले आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच. श्रीची पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोले तियेची, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकीचे पुरे झाले, ऐकोनी अशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईंनी आकांत करुनी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकाची कौतुक मांडिले. दादासी जवळी बोलविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझे हे करणे लोकापद कारण. ऐकोनी मातेची युक्ती, दादा तिचं प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासूनी. पुत्राचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामीसुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंबंध सदा प्रेमळ प्रतिसोद. अष्टोदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शिवम भवतु. आजचा अध्याय 18वा येथे समाप्त झाला. उद्या अध्याय 19वा ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.